इचलकरंजी उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांनी विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला। या मोहिमेत 182 रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांसमोर हजर करण्यात आले असून त्यापैकी 113 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले। तसेच प्रलंबित वॉरंटमधील 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 2 जणांना न्यायालयीन आदेशानुसार कारागृहात पाठविण्यात आले। पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली। इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मोक्का गुन्ह्यांतील आरोपी, 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, जेलमधून सुटलेले आरोपी, हिस्ट्री शीटर, गँग हिस्ट्री शीटर, वॉरंटधारक आरोपी, अंमली पदार्थ विक्रीशी संबंधित व्यक्ती तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपी अशा एकूण 182 जणांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली। त्यांचे सर्वे फॉर्म भरून त्यांच्या हालचाली व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यावेळी आरोपींना कायद्याचे पालन करण्याचे, गुन्हेगारी वर्तनाचा त्याग करून समाजमुखी जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले। समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी आवश्यक सूचना व समुपदेशनही करण्यात आले। विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत 113 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी।